सोनालीने किचन नॅपकिनने ओटा 2 वेळा स्वच्छ पुसला. किचन नॅपकिन डस्टबिनमध्ये टाकला. मायक्रोवेव्ह बंद आहे ना पाहिलं. भिजत घातलेलं कडधान्य सासूबाईने रोळीवर उपसलं. थोडं पाणी आणि 4-2 चटोर मटक्या इथं तिथं उडाल्या. सासूबाईंनी रोळीवर झाकण घातलं. सोनाली मुलांचे सकाळचे शाळेचे डबे डायनिंग टेबलवर काढून ठेवत होती. ओट्यावर पहुडलेल्या त्या टवाळ मटक्या तिला सहन झाल्या नाहीत. झरदिशी पुढे होत तिने किचन नॅपकिन घेतला आणि पाणी व मटक्या टिपून डस्टबिनमध्ये टाकल्या. सासूबाईंना हसू फुटलं. सोनालीची टापटीप म्हणजे कळसच. त्या सोनालीला म्हणाल्या, अगं बेटा, घराचं स्वयंपाकघर आहे हे. थोडी सांडलवण चालायचीच. कधी पीठ मीठ सांडायचं तर कधी तेल तिवली लवंडायचीच. ओटा पण त्या सांडलेल्या अन्नाने तृप्त होत असेल बरं. दिवाळीला आई नाही का तेलाची धार सोडते डोक्यावर आणि गालावर सुवासिक बोटे उमटवते, तसं ओट्यालाही त्या स्नेहाळ स्पर्शाने बरं वाटत असेल. स्वयंपाकघर कसं ना नांतं हवं. भांड्याला भांडं थोडंसं लागलंच पाहिजे. घुंगराचा आवाज आला की नाचाचे पदन्यास सुचतात ना, काहीसं तसंच. स्वयंपाकघर थोडं अस्ताव्यस्त असणं, फडताळातल्या डब्यांनी आपापल्या जागा सोडणं, कधी लक्ष देऊनही दूध उतू जाणं आणि अंदाज घेऊन केलेला स्वयंपाकही उरणं म्हणजेच गृहिणीचं स्वयंपाकघर. घरातसुद्धा थोडा पसारा असला ना तर आवरणाऱ्यालाही काहीतरी केल्याचं समाधान मिळतं. नाहीतर घर आणि हॉटेलमध्ये फरक तो काय. कधीमधी सुगरणीचा स्वयंपाकही बिघडावा, कधी मीठ कमी जास्त पडावं तरच रुचकर चवीची मोल आहे बरं. संसारना या स्वयंपाककर्त्यांची भांडी एकमेकांवर आपटणार. कधी मोठे तर कधी हळूवार आवाज त्यातून निघणार. मोठे आवाज कर्कश होत नाहीत ना हे बघण्याची जबाबदारी आपली. सुख दुःखाचं मीठ कमी जास्त होणार. कधी नात्यांच्या अग्रक्रमाचे डबे उलटे पालटे होणार. भावनांची सांडलवंड होणार. त्याचे चिकट ओशट ओहळ काही काळ वाहणार. ते वेळीच टिपून पुसून घेणं हे शहाण्या माणसाचं काम. स्वयंपाकघरात कसं साठवणीचे पदार्थ कोरड्या जागी आणि भाज्या फळं ओलं सामान वेगळ्या जागी ठेवतो ना आपण, तसंच कडू आठवणी लांब ठेवाव्यात. गोड आठवणीचा ओलावा असू द्यावा मनाशी. इतकं करूनही संसारात रोज काही शिजणार, काही उरणार. उरलेल्याला परत फोडणी देऊन ताजं करावं लागणार आणि अगदीच टाकाऊ असेल तर त्याची विल्हेवाट लावावी लागणार. आणि हो, सगळ्यांना आवडणारा काय बेत करावा हा जसा जागतिक प्रश्न असतो, तसंच सगळ्यांना पटेल असं कसं वागावं हा भुंगा असतोच सोबतीला. पण त्यातच मजा आहे. उद्याची आशा आहे. टोकाची स्वच्छता नको, तशी अजागळ घाणही नको. थोडं लिंपत, थोडं शिंपत, थोडं सांडत संसाराचं हे स्वयंपाकघर नांदत ठेवलं पाहिजे बाई. सोनाली मन लावून ऐकत होती. म्हणाली, तुम्ही किती छान बोलता आई. मी तिला थोपटलं आणि दोघी उद्याच्या डब्यामध्ये काय द्यायचं याची चर्चा करण्यात रंगून गेल्या. तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन कथेचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन कथेसह. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.